नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे, बारामती लाईव्ह प्रतिनिधी। मी मावळ तालुक्यामध्ये घोणशेत या गावी आहेत। घोणशेत या गावी जो भीम जयंती उत्सव हा मोठा थाटामाटात साजरा करण्यात आला। तर आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया करतात ते कार्यक्रमाबद्दल। तुमचा परिचय द्या। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। मी गौतम कोंडीराम सोनवणे, घोणशेत या गावचा एक रहिवासी या नात्याने आज आमच्या गावची ही दुसरं वर्ष आहे जयंतीचं। पहिल्या वर्षी आम्ही बुद्ध मूर्ती स्थापना केली होती, त्याही वर्षी आम्ही चांगला थाटामाटात असा कार्यक्रम केला होता। परंतु हा ऑर्केस्ट्राचं नियोजन या वर्षी आम्ही पहिल्यांदाच केलं होतं। सर्व आयोजकांच्या सांगण्यानुसार आणि सर्वांच्या म्हणण्यानुसार की आम्हाला असं ठरवायचं होतं की ते आपल्याला ऑर्केस्ट्रा झाला पाहिजे, काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे मनोरंजनाचा। त्यामुळे आम्ही यावर्षी नियोजन केलं की बाबा यावर्षी ऑर्केस्ट्रा ठेवायचा आणि ते ऑर्केस्ट्राचं नियोजन चांगल्या पद्धतीने आमच्या आयोजकांनी केलं आहे। तिथं जी आमची टीम आहे ती सर्व म्हणजे जुने आणि नवीन असे सगळ्यांचा मिलाप मिळून सगळे जे काम करतात ते अतिशय योग्य पद्धतीने काम करतात आणि त्या सर्वांना माझ्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो की सर्वांनी असंच मिळून इथून पुढची वर्ष जेणेकरून आपण अधिकाधिक प्रमाणे चांगल्या पद्धतीची जयंती साजरी करू किंवा महापुरुषांबद्दल जे आपल्या समाजामध्ये काही योगदान आहे ते आपण समाजाला कशा प्रकारे सांगू शकतो या अशी मी सर्वांच्या वतीने आमच्या मंडळाच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो की चांगली जयंती साजरी केली आणि आमच्या गावच्या मंडळींना सुद्धा त्यांनी सुद्धा जे मोलाचं योगदान दिलं त्याच्याबद्दल सुद्धा गावच्या मंडळींचे सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो। जय भीम। खूप छान। आपल्याबरोबर तुमचा परिचय द्या। माझं नाव सुनील सोनवणे। आज खरं तर आमच्या गावामध्ये आज छोटीशी वस्ती, आज 4-6 घरांची वस्ती, परंतु कोणाकडेही हात न पसरता आज आमच्या ह्या मुलांनी जिद्द धरली। कारण खरं तर हे श्रेय सगळं आमच्या ह्या 4 मुलांना गेलं पाहिजे। आमचा प्रतीक असेल, सुशांत असेल, पप्पू असेल आणि निहाल असेल, खरं ह्या 4 मुलांनी जिद्द धरून हा कार्यक्रम आयोजन ह्यांचं केलं। कारण गेले 3 महिने ह्या मुलांनी सर्वांशी म्हणजे भावकीमध्ये सतत येऊन मिटिंगी घेणं, पोरांच्या म्हणजे चर्चा करणं। आम्ही तर काय म्हटलं, चला पोरं करतायत करू द्या, चांगले आहेत, परंतु अजून आम्हाला पण आनंद वाटला की मुलं करतायत आणि त्यांना काहीतरी आपण म्हणजे पाठिंबा पाहिजे त्यांना। त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य केलं। सहकार्य म्हणजे काय, आम्ही काही सहकार्य केलं नाही, फक्त त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो आणि ही मुलं खरोखर होतकृ आहे आणि इथून पुढेही असे चांगल्या पद्धतीचे हे कार्यक्रम करतील हा मला पूर्ण विश्वास। पण मी बघितलं तुम्ही गेटच्या तिथे शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्ही हे केले, काय फोटो लावलेले आहेत, म्हणजे दोन्ही संयुक्त जयंती म्हणजे काय, तुम्ही तो नाव हे केलेलं मी प्रत्येक ठिकाणी तुमचं तुम्ही चर्चेत आहे संयुक्त जयंती म्हणजे याचा अर्थ, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कार्य फार महान आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण आज इथं उभे नसतो आणि बाबासाहेब नसते तर आपण इथं उभे नसतो। कारण हे 2च राजे मगाशी गाणं झालं, त्यासाठी खरोखर मी ओळसवर म्हटलं। कारण काय म्हटलं, कारण खरे हे 2 राजे नसते तर आपण ह्या जागेत बसलो नसतो आणि आपण एकत्रित आलो नसतो। कारण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत आपल्या इथं जातीयता नव्हती, पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज गेले त्यानंतर खरं जातीयता आली। कारण म्हणून 2च राजे इथे गाजले शिवनेरी किल्ल्यावर। कारण एक शिवनेरी किल्ल्यावरती आणि एक चौदार तळ्यावरती ह्या 2 राजांनी खरा इतिहास घडवलेला आहे आणि त्यामुळं आपण हे फोटो त्यांचे तिथे लावले। खूप छान, म्हणजे तुम्ही खूप छान तुम्ही जयंती साजरी केली। खूप छान, म्हणजे कारण मुलांचं योगदान आहे। कारण सगळे एक मताने एकजुटीने सगळे आमची जी मंडळी आहेत, आमची भावकी ही सगळी एक मताची, कुणीही एका मिरच्या शब्दाला पुढे जात नाही। कारण प्रत्येकाला म्हणजे गाणं झालं त्यासाठी खरोखर मी ओळसवर म्हटलं। कारण काय म्हटलं, कारण खरे हे 2 राजे नसते तर आपण ह्या जागेत बसलो नसतो आणि आपण एकत्रित आलो नसतो। कारण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत आपल्या इथं जातीयता नव्हती, पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज गेले त्यानंतर खरं जातीयता आली। कारण म्हणून 2च राजे इथे गाजले शिवनेरी किल्ल्यावर। कारण एक शिवनेरी किल्ल्यावरती आणि एक चौदार तळ्यावरती ह्या 2 राजांनी खरा इतिहास घडवलेला आहे आणि त्यामुळं आपण हे
फोटो त्यांचे तिथे लावलेत. खूप छान, म्हणजे तुम्ही खूप छान तुम्ही जयंती साजरी केली. खूप छान, म्हणजे कारण मुलांचं योगदान आहे, कारण सगळे एक मताने एकजुटीने सगळे आमची जी मंडळी आहेत, आमची भावकी ही सगळी एक मताची, कुणीही एका मिरीच्या शब्दाला पुढे जात नाही. कारण प्रत्येकाला म्हणजे असं मान देतात की बाबा तुम्ही जे करत बोलताय की तुम्ही एक समजून उमजून घेतात, त्याच्यामुळं ह्या गोष्टी होतात. आणि अशीच इथून पुढे आमची ही मुलं एकजुटीने राहतील आणि समजून उमजून घेतील, हाच मी यांना इथून पुढे खरंच अशा शुभेच्छा देतो. कारण असेच कार्यक्रम सगळ्यांनी मिळून आमचा गाव ही खरोखर चांगल्या पद्धतीचा आहे. त्यामुळं ह्या गावामध्ये कुठलेही गालबोट न लागता 2 वर्ष झाले असे आम्ही कार्यक्रम करतो, परंतु कुठलाही युवक किंवा कुठलाही माणूस दारू पिऊन किंवा कुठल्याही गोष्टी करून आमच्या इथे येऊन धिंगाणा घालणार नाही. अशा पद्धती चांगली आमच्या इथली संस्कृती आहे, एवढं सांगतो आणि मी सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नमस्कार, मी मंगेश चोरगे. आज या ठिकाणी या गोंडशेत नगरीमध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134व्या जयंती निमित्त आज या शिवसैनिक व भीमसैनिक या 2 शक्तीमध्ये आज संयुक्त जयंती साजरी होत आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये या 2 महापुरुषांची प्रतिमेची मिरवणूक अतिशय उत्साही वातावरणामध्ये कुठलेही गालबोट न लागता गौतम भाऊ असतील, सुनील भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम प्रमोद सोनवणे हेही मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आलेल्या सर्व रसिक पाहुण्यांचं, सर्व पाहुणे मंडळींचं गोंडशेत ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. तरी काय म्हणतात बाया ओ त्यांनी चिडणं बंद करा, उठवत नाही आता. खरं ना? उत्तर काय आहे का नाही? खरं आहे का नाही? कंबर कसून हसन कंबर कसून
माझ्या भीमाच्या संसारी